फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आलेल्या त्या भयानक अवकाळी पावसाची आठवण काढली तरी अंगावर काटा येतो बरोबर. शेतीचं अतोनात नुकसान झालं. पण आता ह्याच बाधित शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी शासनाने काही मदतीची घोषणा केली आहे. आपण ह्याच मदतीचं आणि त्याच्या आतल्या आकडेवारीचं नेमकं वास्तव काय आहे हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सर्वांच्या मनात असणारा सर्वात मोठा प्रश्न, नव्याने वाटप करण्यात आलेला हा 166 कोटी रुपयांचा मदत निधी नेमकं कुणाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी मिळणार आहे. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. या सगळ्या प्रक्रियेची खरी सुरुवात होते ती 18 मे रोजी आलेल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयांपासून, म्हणजेच GR पासून. फेब्रुवारी आणि मार्चमधल्या अवकाळीमुळे जे पिकांचं नुकसान झालं होतं ना, त्यावर थेट उपाययोजना करण्यासाठीच हे 2 निर्णय घेण्यात आलेत. सुरुवात करूया एका अतिशय मोठ्या आणि आश्वासक आकड्याने. तब्बल 166 कोटी रुपये. होय, शेतीच्या नुकसानीवर थोडीफार का होईना पण फुंकर घालण्यासाठी कृषी क्षेत्राला ही एवढी मोठी आणि भरीव रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आणि या संपूर्ण मदतीचा आवाका खरोखरच प्रचंड मोठा आहे. मगाशी आपण जे 166 कोटी रुपये पाहिले ना, ते राज्यातील 22 जिल्ह्यांमधल्या जवळपास 1,69,889 पात्र शेतकऱ्यांमध्ये वाटले जाणार आहेत. म्हणजेच काय, तर जवळपास 1,70,000 कुटुंबांपर्यंत ही थेट आर्थिक मदत पोहोचणार आहे. पण खरी रंजक आणि लक्षवेधी गोष्ट इथं दडलेली आहे. या निधीची प्रादेशिक विभागणी कशी झाली आहे ते एकदा बघा. या संपूर्ण नुकसान भरपाईचा सिंह वाटा एकट्या नाशिक विभागाकडे जातोय. म्हणजे तब्बल 145 कोटी 87 लाख रुपये फक्त नाशिक विभागाला, आणि उरलेली सगळी रक्कम ही उर्वरित 21 जिल्ह्यांना विभागून दिली जाणार आहे. आता इतके मोठी रक्कम एकट्या नाशिकला का? याचं कारण म्हणजे फक्त नाशिक विभागातच तब्बल 1,46,577 लाभार्थी शेतकरी आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यांमध्ये हवामानातल्या बदलांचा अक्षरशः सर्वात विध्वंसक फटका बसलाय. अर्थात नाशिक विभाग वगळता उर्वरित निधी राज्याच्या इतर भागांमध्येही विभागला गेलाय. पश्चिम महाराष्ट्रातले पुणे आणि सांगली, विदर्भातले नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम, तसंच मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा यातून विशेष मदतीची तरतूद केली गेली आहे. पण इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. एका बाजूला 22 जिल्ह्यांनाही मदत मिळत असताना सातारा जिल्ह्याचं नाव मात्र या यादीत कुठेच नाहीये. आता यामागे नक्की काय प्रशासकीय गणितं आहेत आणि भविष्यात सातारा जिल्ह्यासाठी काय निर्णय होतो हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अजून एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक अट शासनाने घातली आहे. एकाच हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला 2 वेळा नुकसान भरपाई मिळणार नाही असा अगदी स्पष्ट नियम बनवण्यात आलाय. असलेल्या मर्यादित निधीचं दुहेरी वाटप होऊ नये आणि तो जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठीच ही प्रशासकीय शिस्त पाळली जातीये. थोडक्यात या सगळ्या प्रक्रियेची टाईमलाईन पाहिली तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नुकसान झालं, त्यानंतर 18 मे रोजी अधिकृत शासन निर्णय आले आणि आता सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी म्हणून ज्यांना अधिकृत अट किंवा आपल्या जिल्ह्याची यादी तपासायची आहे त्यांच्यासाठी हे सगळे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. आपण केव्हाही जाऊन ते पाहू शकतो. तर मदतीचं वेळापत्रक आणि नियम आता अगदी स्पष्ट आहेत. पण शेवटी एक मोठा प्रश्न उरतोच. एका विशिष्ट प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित असलेली ही आर्थिक मदत जेव्हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पडेल तेव्हा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्यासाठी याचा खरोखरच किती उपयोग होईल? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.